नमस्कार मित्र, मी वगदी कोटफार्म चिमगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. तर मित्र, शेळीची पिल्ली यावेळी 3 आठवडे ते 1 महिन्याची होतात. तर आपण त्यांना मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे दूध कसे पाजायचे, किती पाजायचे. त्याची पुढची स्टेज मित्र अशी आहे की त्यांना असा पाला जो असतो हिरवा पाला, आता माझ्याकडे ही शिवरी आहे. आता आज मी शिवरीचा पाला बांधलेला आहे. कधी दशरथ घासाचा बांधायचा, कधी शिवरीचा बांधायचा. प्रत्येक चाऱ्याची त्यांना सवय झाली पाहिजे मित्र. आणि त्याबरोबरच मित्र अतिशय महत्त्वाची म्हणजे एखाद्या पिल्ल्यामध्ये कुठले 4 घटक कमी आहेत तर ते भरून काढण्यासाठी ही अशी चाटणवीट मिळते. ही चाटणवीट बांधायची, जेणेकरून ज्या पिल्ल्याच्या अंगात कॅल्शियम कमी आहे किंवा शारीरिक घटक कमी आहेत ते वीट चाटत बसतात. सकाळी दूध प्यायल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ त्यांना असं खुले सोडायचं बागडण्यासाठी. त्यामुळे त्यांची पचनक्रिया मित्रांनो चांगली होते आणि वजन वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. आता तुम्ही इथं बघू शकताय की हा हिरवा चारा बांधलेला आहे, इथं चाटणवीट बांधलेली आहे, जेणेकरून ज्या पिल्ल्याला पाहिजे ते पिल्लं तिचे चाटणवीट चाटू शकते. त्याबरोबरच मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे वाळला चारा पण त्यांना थोडा ठेवला पाहिजे. प्रत्येक चाऱ्याची त्यांना सवय लावली पाहिजे. हा आता मी इथं वाळला चारा ठेवलेला आहे. ज्याला वाळला चारा खायचा आहे ते वाळला चारा मित्रांनो खाते. असे ही कमी तुरीची फुलं माझ्याकडे आहेत, ती तुरीची फुलं ठेवलेली आहेत. तर ती पण तुम्ही बघू शकताय. पिल्लं ते पण आवडीनं खातात. सुरुवातीच्या काळात त्यांना सर्व चाऱ्याची सवय हे मित्रांनो लावली पाहिजे. आणि थोडंसं सकाळी दूध प्यायल्यानंतर त्यांना बागडायचं. बागडण्यासाठी असं खुलं सोडायला पाहिजे, जेणेकरून त्यांची पचनक्रिया चांगली होते. प्यायलेले दूध त्यांना व्यवस्थित पचते. दूध प्यायल्या तुम्ही लगेच जर झाकला तर त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही, दूध त्यांना पचणार नाही. आता इथं बघू शकता ही पिल्लं आमचं तर हिरवा चारा खायला लागले. ते दुसरं आहे ते तिकडे कटकीचा पाला बांधलेला आहे मित्र. असा टाकलेला आहे, भाऱ्यातला एक ढाळा आम्ही काढूनच ठेवतोय. हा कटकीचा पाला, जेणेकरून त्यांना सगळ्या चाऱ्याची सवय मित्रांनो लागली पाहिजे आणि अशी ती बागडली पाहिजेत. तरच पिल्ल्यांची उंची वजन वाढ चांगली होते. नाहीतर पिल्ली पाजायची आणि लगेचच त्यांना डालाखाली झाकायची तर त्याच्यामुळे मित्रांनो थोडी वाढ खुंटते त्यांची. थोडीशी त्यांना मस्ती करण्यासाठी वेळ द्यायचा. असं काहीतरी उंच डाल किंवा तुमच्याकडे काय उंच असेल ते असं ठेवायचं, जेणेकरून त्यांच्यावरती उड्या मारून हे करून त्यांचं हे दूध पचवतात. जे आता हे इथं बघा मित्रांनो,